यापेक्षा खेदाची गोष्ट ती कोणती? वसुदेव देवकीच्या विवाहाच्या वेळी आकाश कौस राजा सावत्र उतरी येणारा हा तो मोळ तुझा हाड होईल, तुझा सर्वनाश करील. त्या क्षणी वसुदेव देवकीला बंदिशाने टाकून सारी मुलं एका शिवात गर्द धरून मारली. आठवा काटा जन्माला येतात त्या पार घराच्या गाफीलपणामधून आणि वसुदेवाच्या कपट कारस्थानात मध्यान रात्री डोंगर पार करून त्यानं नंद राजाच्या घरी नेऊन ठेवला. तोचा काका आम्हाला युद्धाचं आवाहन करतोय. समाधान नसतं शूद्र किटकारांच्या डोळ्यात टाकलं असतं. मला पाहून तुमची वाचा बंद पडली काय? माझी वाचा बंद केलं तू कोण? अरे कृष्ण परत सापडलास. अरे तुला मारण्यासाठी तुझ्या कुठला राक्षसीला सोडलं. तिच्या शरीरातील दूध पिण्याचा बहाणा करून तिच्या शरीरातील रक्त शोषून घेऊन तिला तात्काळ सदात पोचवली. तुला तुझ्यावर कालिया मर्दनाला सोडलं. अरे कालिया मर्दन यमुनेच्या डोहात टाकून आपल्या शरीरातील विषाराच्या डोहात उकळून सारा डोहा विस्मय करून टाकला. जेणेकरून कुठल्या प्राण्यांचे प्राशन केलं असतं तो तात्काळ यमसदनात पोचला असता. पण नाही, तेथेही तू काल्याच्या फणावर नृत्य करून शेवटी त्याला रक्त ओकायला आलास. आता या शक्तिशाली बलाढ्य कौसाशी गाठ आहे. नुसतीचा फुंकार मारली ना तर पाला पाचस का गगनात वर्षेल. मामा जास्त गर्व करू नका. गर्वाचे परिणाम फार वाईट असतात. गोकुळातील गाई गुरु कापून गाई गुरांची ताटातूट झाली. हे पाप पृथ्वीला चालणारे नाही म्हणून मी तुमचा वध करण्यासाठी आलोय. अरे पुन्हा लहान छोटे मोठा घास घेऊ नकोस. तू प्राणास मुकल्याशिवाय राहणार नाही. अरे कौसाचा वध करणं तुझ्यासारख्या शूद्र किटकाचे काम नाही. मामा सिंहाचा चावा दिसायला लहान असला तरी तो सर्व प्राण्यांना अळीवर आणतो. मला ते हत्तीचे प्राण घेण्यास सामर्थ्य असते. अरे त्याच्या हत्तीने पाय दिला तर त्याच्या मागला हजार मुंग्याची डोल वाटेल. मामा पण त्यातलीच एक मुंगी बलाढ्य हत्तीचे प्राण घेण्यास समर्थ असते. मामा जास्त बडबड करू नका. असेल सामर्थ्य तर व्हा युद्धाला तयार. अरे या कौशला तिने लोकांमध्ये शस्त्र युद्धात कुणी जिंकू शकलं नाही तर तू काय युद्ध करणार? हुशार
मामा आता आपण मला इथं गेलो मग समजेल कोण शक्तिशाली बाबाला देते मला युद्ध अरे मला युद्ध खेळणं म्हणजे रानात जाऊन गाई गुरं चारणं इतकं सोपं नाही हुशार